नमस्कार. पावसाळ्यात रोवणाच्या भाजीसाठी लोक जंगल पालथं घालतात. अशा रोवणं ह्या दुर्मिळ भाजीची रेसिपी आपण पाहणार आहोत. यालाच अळंबी, मशरूम अशी बरीच नावे आहेत. रोवणं ही मातीमध्ये असतात, त्यामुळे तिला बरीच माती लागलेली असते. ही माती घालवण्यासाठी आपण तिला 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन ही रोवणं त्याच्यामध्ये टाकते व हातानेच त्याला स्वच्छ करते. एक एक रोवणं अशी हाताने स्वच्छ करायची आहेत. त्याच्यावरची सगळी माती आपल्याला घालवायची आहे. आता ही 2-3 वेळा मी धुवून घेतली. आता याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालून पुन्हा एकदा मी याला धुवत आहे, जेणेकरून त्याच्या बाहेरची माती जाईल व आपल्याला ही बाहेरची त्वचा लगेच काढता येईल. अशा प्रकारे शक्य होईल तितकी आपण हातानेच अशी बाहेरची त्या रोवणांची त्वचा काढून घ्यायची आहे. आता स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुतल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ही सगळी रोवणं काढून घेते आहे. आता एक एक करून आपण अशा हातानेच ही रोवणं बारीक करायची आहेत. तर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही सुरीचा वापरही करू शकता. ही देठाचा भागही असा हातानेच सोलायचा आहे. त्याला पिंजणे असंही म्हणतात. अशा प्रकारे हातानेच त्याचे बारीक बारीक तुकडे करून सर्व भाजी आपल्याला साफ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे एक एक करून सर्व भाजी मी हाताने साफ करत आहे. सर्व भाजी साफ करून झालेली आहे. आता आपण भाजीची तयारी पाहूया. भाजीच्या वाटपासाठी आपण 2 मोठे कांदे, 10-12 लसूण पाकळ्या, थोडं सुकं खोबरं, 2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तसंच फोडणीसाठी ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 कोकम घेतलेले आहेत. तर पहिलं आपण वाटप करूया. त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये सर्व कांदा घातलेला आहे. हा कांदा आपण परतून घेऊया. कांदा लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालते आहे. आता कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतून घेऊया आणि त्यामध्येच मी सुकं खोबरं घालत आहे. मी कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण थोडं घेतलं आहे, त्यामुळे एकत्रच भाजते आहे. तुम्ही जर जास्त घेत असाल तर वेगवेगळं भाजलं तरीही चालेल. अशा प्रकारे छान खरपूस लाल रंगापर्यंत आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटप भाजून घ्यायचं आहे. अजिबात करपू द्यायचं नाहीये वाटप, नाहीतर भाजीची चव बिघडते. आता हे गरम गरम वाटप मी ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. वाटप थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मी काढून घेत आहे. त्यामध्येच कोथिंबीर, आलं, लसूण हे सर्व घालून थोडंसं पाणी घालून आपण ह्या वाटपाची एक बारीक पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे वाटप छान बारीक आपण वाटून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण घेऊया. लसूण छान परतून घेऊया. लसूण परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदाही 2-3 मिनिटं परतून घेऊया तेलामध्ये. कांदा थोडा तांबूस रंगाचा झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा घरगुती कोकणी मसाला घालूया. त्यामध्ये 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला. हे मसाले सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊया. आता या मसाल्यामध्येच मी चिकन मसाला थोडासा टाकत आहे. तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल. चिकन मसाल्यामुळे भाजीचा स्वाद आणखीनच वाढतो. आता यामध्ये मी साफ केलेली रोवणं टाकत आहे. मसाल्यामध्ये रोवणं छान आपण परतून घेऊया. 3-4 मिनिटं आपण रोवणं सर्व मसाल्यामध्ये परतून घेऊया. रोवणाला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे या भाजीमध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा.
आता छान मसाल्यामध्ये रोवणं परतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे आपण तयार केलेलं भाजलेलं वाटप टाकत आहे। रोवणं थोडीशीच असल्यामुळे मी 2च चमचे वाटप टाकत आहे। वाटप टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण भाजी परतून घेऊया। त्यामध्ये 2 कोकम टाकूया आणि पुन्हा भाजी परतून घेऊया। रोवणाच्या भाजीला पाणी सुटतं, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकून आपण ही भाजी वाफवायची आहे। मी थोडंसं पाणी टाकलं आणि आता झाकण ठेवून 5 मिनिटं तिला शिजू देऊया। 5 मिनिटांनंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ थोडं कमीच घालायचं आहे, कारण वाटपामध्ये सुद्धा आपण थोडं मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालून घेऊया आणि पुन्हा भाजी मिक्स करून झाकण ठेवूया। पुन्हा 7 मिनिटांनंतर झाकण काढून त्यामध्ये कोथिंबीर घालूया। आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। मी गॅस बंद करते। आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे चमचमीत आणि चवीला एकदम भारी लागणारी अशी रोवणाची भाजी तयार झालेली आहे। ही तांदळाच्या भाकरीसोबत उत्कृष्ट लागते। तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।